संदेश संदेश घरत जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे संदेश घरतची या स्पर्धेमध्ये. 2 स्पेल तो टाकतो आणि एक नंबर गोलंदाजी राहिलेली आहे. परंतु वैभव दगडेला आज पाचारण करण्यात आलंय. थोडं प्रमोट केलंय खरं तर या मॅचमध्ये ऑन स्ट्राईक. इलाच बॉल वेग प्रचंड होता, उंची देखील योग्य रीतीनं इथे तितका बाउन्स मिळाला गोलंदाजी मार्कवरती. संदेश घरतला निर्धाव चेंडू आलेला आहे. पहिलाच बॉल टॉस जिंकलाय खरं तर टीम परी 11 आणि फिल्डिंग स्वीकारले आणि शौर्य 11ला सांगितलं की तुम्ही आम्हाला धावांचा टार्गेट द्या, आम्ही तो चेस करण्यासाठी सेकंड इनिंगमध्ये उतरू. पहिलाच बॉल निर्धाव आलेला आहे. संदेश घरत अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लोअर पद्धतीनं बॉलला उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते ती एक. एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती 1 या धावसंख्येवरती. शून्यातून धावसंख्या उभारावी लागते. शून्यातून विश्व निर्माण करणारे राजे शिवछत्रपती शिवराय मुठभर माऊल्यांना घेऊन खरं तर हजारो सैतानांना नडून गेले आपले राजे शिवछत्रपती शिवराय. आणि या बॉलवरती आलेले 1 रन, शून्यातून 1 रन आलेली आहे. धावसंख्या पोहोचली ती 1 या आकड्यावर. 2 बॉल संपले, धावसंख्या ती 1. तिसरा बॉल टप्प्याचा आहे. पुन्हा वेग प्रचंड होता. खांद्याचा वापर करतोय सातत्याने बॉलवरती. योग्य रीतीनं खांद्याचा वापर करत असताना लाईन योग्य हिट करतोय आणि त्याच कारणास्तव 1 मत डॉट बॉल ऑफ दिस ओव्हर. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये येणारा निर्धाव बॉल अतिशय महत्त्वाचा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि आमचे साथी समालोचक आणि साथी स्कोरर देखील आनंद घेत आहेत त्या स्पर्धेमध्ये. एन्जॉय करते ती स्पर्धा. खरं तर ही स्पर्धा आपलीच आहे आणि ही एक स्पर्धा आपण केवळ कोणाला हरवण्यासाठी नाही तर इथे विजय गावाचा होतो आणि जल्लोष व्यक्त केला जातोय प्रत्येक खेळाडूचा देखील आणि प्रत्येक मान्यवर देखील. रन मिळते ती एकच धावफलकावरती अद्याप तरी 4 बॉलमध्ये. मगाशीच उल्लेख केलेला आहे. संदेश घरत अप्रतिम गोलंदाजी साकारतो आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणि या मॅचमध्ये देखील महत्त्वपूर्ण सामना आहे खरं तर दोनही संघांसाठी. हा उडत टाकलेला बॉल लिडिंग एज लागलेली आहे. स्क्वेअर लेगमध्ये पुन्हा एकदा ॲक्टिवेट प्लेअर फेकतायत बॉल तोपर्यंत मिळते 1 रन. पुन्हा धावसंख्या आहे ती 2 या आकड्यावरती. बॉल संपलेत ते 5. 5 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 2 या आकड्यावरती. एका धावेनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो या मॅचमध्ये आता तो शौर्य 11. शौर्यानं खेळावं लागेल. वैभव दगडेला देखील त्याचप्रमाणे वैभव नागतेला देखील एक मोठी धावसंख्या उभारावीच लागेल कारण धावा चेस होत आहे त्या स्पर्धेमध्ये. मागील दोनही मॅचमध्ये आपण पाहतोय ऋग्वेद 11 काय खेळला या स्पर्धेमध्ये. रनअपमध्ये अडथळा आलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती संदेश घरत रनअपमध्ये अडथळा. बॉल रिलीज करत असताना किचा बॉल डिलिव्हर्ड होणार नाहीये याची काळजी घेतोय खरं तर संदेश घरत देखील. पुन्हा रनअपमध्ये तो रेडी होतोय. मोठा रनअप आहे. पंचांच्या डाव्या साईडनं गोलंदाजी करतोय. लिफ्टिया बॉलर आहे. प्रतिम गोलंदाजी आहे संदेशची. वेगवान बॉल टॅपिंग क्रिकेट. मिडॉनमध्ये रनआउटची संधी होत नाहीये निर्माण करणं. स्वतःला सावरलं एकमेकांना दोनही फलंदाजांनी. दोनही वैभव मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु एक वैभवास्पद वैभव आणि वैभवच्या विरोधात फेकलंय ते संदेश घरतनं. आणि पुन्हा एकदा संदेशने एक चांगलं षटक हाताळल्या लाडिवली प्रीमियर लीगमध्ये आणि एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे ती अवघ्या 2 आकड्यावर. एका षटकामध्ये धावसंख्या आहे ती 2 आणि एकही गडी बाद नाहीये. चांगली सुरुवात मिळाली आहे टॉस जिंकल्यानंतर टीम फिल्डिंग करणाऱ्या परी 11ला. दुसऱ्या षटकामध्ये आलेला आहे योगेश आलेला आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलं षटक फार अप्रतिम फेकलंय संदेश घरतनं. एक चांगला संदेश दिलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर धावा कमी देण्याचा प्रयत्न आम्ही करू. योगेश
देखील लांब लचक रनअप घेऊन आलेला आहे कॉलेज एंड कडून. वेगवान बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने झपकन वळण घेत असताना बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजीवरती विश्वास ठेवला टॉस जिंकल्यानंतर आणि तो विश्वास सार्थकी होतोय खरं तर. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय योगेशनं. दुसरा बॉल घेऊन तयार. हवेचा वेग प्रचंड आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणत्या दिशेनं वाऱ्याचा वेग आहे या सर्व गोष्टी आता समजून घ्याव्या लागतील बॅटर्सना देखील. अकुटाप्याचा बॉल वेगवान गतीने निघालाय. त्याचा जास्त वापर केलेला एक्स्ट्रा एफर्ट दिलेले आहेत. वेगवान बॉल होता. वन बाउंडचा इशारा आलाय पंचांचा देखील. यानंतर अशा पद्धतीचा बॉल आपण फेकू शकत नाहीयेत. दोन सलगचे निर्धाव चेंडू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल पंचांकडे लावल्या पिले अगोदर बॅट स्पर्श झाले का खरं तर बॉलला या सर्व सहानिशा पंच सांगतात. परंतु लेग बाईटची धाव आहे आणि लेग बाईटच्या साह्यानं पंचांकडे लावल्या अपील होती पंच सांगतायत. फलंदाज नाबाद आहे परंतु लेग बाईटची 1 रन ऍड होती. धावसंख्या आहे ती अवघ्या 3 आकड्यावर. योगेश गोलंदाजी मार्क वरती. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. पंचांकडे लाऊडला अपील वन्स अगेन. स्टेबल आहेत पंच. कोणत्याही प्रकारचा निर्णय नाहीये. विचिटचा प्रयत्न केलेला आहे. सरळ बाटनं जावं येत नाहीयेत. आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न करायचा आहे का. बाटला स्पर्श झालेला आहे पंच सांगतायत. लिडिंग एज घेतलेली आहे. त्यानंतर बॉल पॅडवरती गेलेला आहे आणि त्याच कारणास्तव 1 रन मिळते ती बॅटनं वैभव दगडेला आणि धावसंख्या ती 4. 4 बॉल संपले त्या षटकातील. क्रॉस बॅट उडवलाय हवेत आहे. उंची कमी आणि लांबी देखील कमी मिळाली आहे. पकडले इथे कॅच. उंची जास्त होती लांबी कमी आणि फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का लागतोय निराशाजनक स्थितीमध्ये 4 या धावसंख्येवरती. पहिला गडी होतोय बाद. अडचणीमध्ये खरं तर संपूर्णपणे या मॅच मध्ये शौर्य 11 ही शौर्यात्मक खेळाडू वृत्ती दाखवलेलीच नाहीये कोणत्याही बॅटरना. आता प्रथमेश पवार गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन आहे खरं तर. कॅप्टन आहे टीमचा. आल्या फ्लिक केलेला आहे. गॅप मध्ये ढकलला आहे. क्षेत्ररक्षक धावते. आउटफील्ड फास्ट आहे. डीप फाईन लेग मध्ये प्रेशर रिलीज करणारा संघर्षाचा संघर्षमय चौकार येतोय टीमचा कॅप्टन प्रथमेश पवार याच्या बॅटमधून. 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 3 बॉलमध्ये चौकार आलेला आहे. थोडी धावसंख्येला दिलासा मिळालेला आहे. 4 ची इकॉनॉमी आहे. 2 षटकात धावसंख्या ती 8. दोन षटकांमध्ये धावसंख्या ती 8. 4च्या इकॉनॉमीनं धावसंख्या ती 8. वैयक्तिक दुसरा स्पेल घेऊन आलेला आहे या मॅच मध्ये. 3ऱ्या षटकामध्ये 5 रन करण्यात आलेले आहे. ते संदेश घरतचं अप्रतिम गोलंदाजी राहिले या मॅच मध्येच नव्हे तर त्यानं प्रत्येक मॅच मध्ये प्रभावित केलेलं आहे. दुसरा सामना ते खेळतायत. मागील मॅच मध्ये देखील 2 षटकात त्यांना 11 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने मिळवल्या. या मॅच मध्ये सुरुवात चांगली मिळाली आहे. पहिल्या स्पेल मध्ये संदेशला लॉंग लेगला बॉल खेळलाय. 1 रन मिळते या बॉलवरती. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. प्रथमेश पवार ऑन स्ट्राईक आहे. टीमचा कॅप्टन. खलनायकाची भूमिका काय असते ही आता चोखपणे पार पाडावी लागेल या मॅच मध्ये कारण संपूर्णपणे धावांसाठी संघर्ष करतोय.
तो प्रथमेश पवार. आणि आता प्रथमेश पवारला एक मोठा रोल अदा करावा लागेल या मॅचमध्ये एका मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी. सिंगल स्ट्राईक रोटेड, 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. लोवर फुल टॉस, आकस्मित हल्ला चढवण्याचा प्रयत्न, आघात केला बॉलवरती. काऊ कॉर्नर झोन मध्ये बेल फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग आहे, फेकी करावं आलेली आहे, बॅकअप चांगल्या रीतीने आलेला आहे. तोपर्यंत 1 रन मध्ये समाधान मानावं लागेल दोनही बॅटर्सना. एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती 10 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तलेसाचे, याच पद्धतीनं धावफलक पुढे जाण्याचं काम. संघर्ष तर करावंच लागेल, कारण जीवनात संघर्ष केल्याशिवाय कोणीच यशस्वी होत नाही. कारण जोपर्यंत चनीचा गाव दगड झेलत नाही ना, तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाही. त्यामुळे संघर्ष हा करावाच लागेल. आणि संघर्षात्मक बॅटिंग येईल का? खरं तर शौर्य 11 संघासाठी. ऑफ द बॅट, मिस टायमिंग स्ट्रोक, वॅकेंट एरियामध्ये बॉल पडतोय. नो मॅन्स लँड रिजनमध्ये बॉल पडलेला आहे. क्षेत्ररक्षक आलेला आहे, दूरवरून डीपवरून येतोय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक रुपेश येतोय जणू काही, आणि बॉल उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती 11 या आकड्यावरती. एका धाब्यानं पुढे जातोय. प्रथमेश पवारनं आल्या चौकार ठोकला. असं वाटलं होतं की काउंटर अटॅक होईल मैदानाच्या आतमध्ये, परंतु पुन्हा एक शांततामय वातावरण मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल संपलेले आहेत. बॉल नंबर 4 घेऊन तयार होतोय संदेश घरत. इन फॉर्म बॉलर आहे खरं तर, प्रामुख्याचा गोलंदाज आहे परी 11चा. पुढ्यात टाकलेला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा योग्य तो सहयोग जुळलेला नाहीये. एकेरी मिळते पुन्हा एकदा. एकेरीनं धावसंख्या आहे ती 12 आकड्यावरती. संदेश घरातला सन्मान देण्याचं काम करतोय प्रथमेश पवार. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक दोनही बॉलरवरती काउंटर अटॅकचा प्रयत्न, असेच रणनीती कदाचित प्रथमेश पवार आखेल का या मॅचमध्ये, असंच चिन्ह आहे. कारण चान्स घेत नाहीये संदेश घरतच्या विरोधात. वैभव दगडे आलेला आहे सलामीच्या भूमिकेत. त्याला एक आक्रमक रोल आता अदा करावा लागेल या मॅचमध्ये फायटिंग स्कोअर पर्यंत पोहोचण्यासाठी. आता 4 बॉल संपलेले त्या षटकातील. लोवर फुलटात बॉल अलग द कार्पेट, वेगवान पद्धतीनं निघालाय बॉल. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे, चुकीला माफी नाहीये. काऊ कॉर्नर झोन मध्ये निघालाय बॉल. मिस फिल्डिंगच्या साह्यानं येतोय संघर्षमय चौकार. वैभव दगडेच्या बॅटमधून जर षटकार आला तर भरत पवार यांच्या वतीनं अद्याप तरी 8 धाव आलेले आहेत या 5 बॉलमध्ये. एका बॉलचा खेळ बाकी आहे. साथी स्कोरर माहिती सांगतायत रितेश, सांगतायत मागील मॅचचे हिरो, मागच्या मॅचचे हिरो आहेत, आणि आता साथी स्कोररच्या भूमिकेत आहेत रितेश. टप्प्याचा बॉल, वेगवान बॉल होता. एक्सलेंट बॉल डिलिव्हर्ड केलेला आहे. ब्लाइंडेड स्ट्रोक मनामध्ये अचंबित करणारा बॉल. निर्धाव चेंडू आलेला आहे. टोटल 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 16 आकड्यावरती. 2 स्पेलचं खऱ्या अर्थानं षटक फेकलेले आहेत. खरं तर संदेश घरतनं पहिल्या षटकात त्यानं धावा खर्च केल्या 2, या षटकात केल्या त्या 8. टोटल 2 षटकात 10 केलेल्या आहेत. आणि मागील मॅचमध्ये देखील त्याने 2 षटकात 11 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केलेत. या मॅचमध्ये त्याला विकेट मिळाली नाहीये, परंतु एक इकॉनॉमिकल सुरुवात, खरं तर इकॉनॉमिकल स्पेल टाकलंय ते परी 11 संघासाठी संदेश घरत नाही मॅचमध्ये. 3 षटकांमध्ये अवघी धावा 4.90च्या इकॉनॉमीनं टोटल 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले 3 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये आलेला आहे बॉलिंग मार्कवर अजय आलेला आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये धावसंख्या ती 16. व्हाईट बॉलनं सुरुवात केलेली आहे षटकाची. धावसंख्या आहे ती 17 आकड्यावर. ओव्हर नंबर 4चा खेळ मागील मॅचमध्ये देखील एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केल्या होत्या अजयनं, आणि या मॅचमध्ये देखील सुरुवात व्हाईट बॉलनं तो करतोय. फुल टॉस बॉल, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे उपस्थित. क्षेत्ररक्षक जरूर आलाय,
परंतु बॉल स्वीपरला निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतो चौकार. प्रथमेश पवार तारणहार बनतोय या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत योग्य रीतीनं. दुसरा चौकार मारलाय या मॅच मध्ये प्रथमेश पवारनं. टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. खलनायक काय असतो याचं चोख उत्तर या मॅच मध्ये द्यावं लागेल, कारण संकटामध्ये संपूर्णपणे तो शौर्य 11 आणि खलनायकाला एक चांगली भूमिका अदा करावी लागेल या मॅच मध्ये. 5 धावा आलेल्या आहेत अद्याप तरी एका बॉलमध्ये. चौथं षटक. 21 धावा धावफलकावर. उड्यात टाकलेला बॉल फटका फसलाय सबसेल. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. पकडली जाते कॅच. कॅरी केली आहे महत्वाचा फलंदाज. कॅप्टन डिपार्ट हॅज टू डिपार्ट. महत्वपूर्ण धक्का. धाबांसाठी संघर्ष करतोय शौर्य 11 आणि त्याच मोठ्या फटक्याच्या लालसेपोटी प्रथमेश पवार कॅप्टन बाद होतोय. चिराग गेलेला आहे आता नवीन फलंदाज. 21 रन ऑन स्कोर कार्ड. 9 बॉलचा अजून एक खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये किमान 18 ते 20 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर उभारू शकतो. टोटल 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक व्हाईट बॉल टाकलेला आहे. टोटल 2च बॉल फेकलेले आहेत या षटकात. अजयनं न्यू बॅटर आलेला आहे तो चिराग. चिरागसाठी हा बॉल खोलात टाकलेला आहे. विकेट किपर चुकी करतोय. रनआउटची संधी. पोहोचलाय फलंदाज. डायरेक्ट हिट झालेला नाहीये. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. तसं काही होत नाहीये. 1 रन मिळते. एकेरीनं धावसंख्या ती 22. संत गतीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 22. उलटास बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे लावली अपील. नॉट आउट सांगितलंय पंचांनी. 1 रन मिळते. पंच 22 की बॅटनं. लेग 22 ना 1 रन मिळते आणि एकेरीनं धावसंख्या येते 23 या आकड्यावर. एका धाब्याला जास्त प्राधान्य दिलेलं आहे, कारण 2 चौकार आलेले त्या इनिंग मध्ये. 3 आलेले चौकार आणि त्यांना वगळता एकही मोठा फटका आलेला नाहीये. धावसंख्या पोहोचली ती 23 या आकड्यावर. फुलटॉस बॉल बॅटच्या टो एंडला लागतोय. बॅक टू द बॉलर हा स्ट्रोक. निर्धाव चेंडू आलेला आहे. इट्स अ डॉट बॉल. धावसंख्या थांबते पुन्हा एकदा ती 23 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. षटकातील 23 धावा आहेत. धीम्या गतीचा बॉल. निर्धाव चेंडू या चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय पंच सांगतायत. षटक संपलंय. 4 षटकांमध्ये अवघ्या धावा जाऊन पोहोचल्यात त्या 23 या आकड्यावर. 23 रन ऑन स्कोर कार्ड. चार षटकांमध्ये 23 आहेत धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंग मार्कवर शैलेश पवार आलेला आहे. ओव्हर नंबर 5 मध्ये. लोवेस्ट टोटल कडे वाटचाल करतोय का या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये शौर्य 11, कारण धावसंख्या आहे ती 23 4 षटकांमध्ये. हे षटक चांगलं फेकलं तर एक क्लोज स्कोरिंग मॅच आपल्या समोर येईल, परंतु या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा मिळवत एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो शौर्य 11 देखील. पहिलाच बॉल शैलेश पवार.
धीम्या गतीचा बॉल पिक केलेला आहे, फेकून दिला डीप फाईन लेगच्या रिझन मध्ये. हा येतोय निश्चयाचा षटकार. निश्चय केलेला या षटकामध्ये 20 ते 22 धावा हव्या आहेत मॅच मध्ये पुन्हा येण्यासाठी आणि सुरुवात षटकाराने झाली आणि त्याच कारणास्तव हे मोठं षटक ठरू शकते या मॅच मध्ये. 29 धावा, 5 बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही. 5 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आलेला आहे. दुसरा बॉल शैलेश पवार प्रेशर मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर हा बॉल धीम्या गतीने योग्य टप्प्यावरती बॅक टू द बॉल स्ट्रोक आहे. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. रन मिळते ती एक. एकेरीनं धावसंख्या आहे ती 30 या आकड्यावरती. चिराग ऑन स्ट्राईक आहे. वैभव तगडे ऑन स्ट्राईक होतात त्या अगोदर त्यानं एक षटकार आणि एक सिंगलना स्ट्राईक रोटेट झालेली आहे. चिराग आलेले आहे ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. तिसरा बॉल. धीम्या गतीचा बॉल पुन्हा बॅटवरती आलेला नाही व्यवस्थित. 30 सर्कलला क्लिअर केलाय बॉल. तोपर्यंत रन मिळते ती एक. एकेरीनं धावसंख्या येते 31. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. डगआउट मधून आशा आहे की किमान 10 ते 12 धावा येणं अपेक्षित आहेत, गरजेचं आहेत. आणि हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती पुलचा फटका. शॉट ऑन पुल. पुल टरलाय सक्सेसफुल. ब्युटिफुल साऊंड ऑफ द बॅट. बॉल छू मंतर सीमा पार येतो षटकार. वैभव सलामीच्या भूमिकेत आलेला आहे. तो तग धरून राहिलाय या विकेटवरती आणि अंतिम क्षणार्धात एक चांगले फिनिशिंग टचेस येत आहेत या मॅचमध्ये. या इनिंगमध्ये वैभव दगडेच्या बॅटमधून दुसरा षटकार आलेला आहे. 14 आलेले आहेत अद्याप तरी या षटकात 37 धावा आहेत. 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये एक मोठा फटका. 20 धावा येऊ शकतात अंतिम षटकामध्ये. नागपूरला जाऊन सेन्सिबली पुश केलेला आहे. डिरेक्ट हिट. चान्स अटेम्प्ट केलेला नाहीये. डिरेक्ट हिट अटेम्प्ट केलेला नाहीये क्षेत्ररक्षकानं. एकच रन मिळते. स्ट्राईक मिळत नाहीये वैभव दगडेला. ऑन स्ट्राईक आता चिराग. धावसंख्या पोहोचली ती 38. अंतिम आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातील. हुक करण्याचा प्रयत्न. अप्रतिम कॅच पकडले. वेगवान कॅच पकडले. अप्रतिम कॅच. वॉच केलं खरं तर बॉलला आणि पकडले झेल. आणखी एक बॅटर बाद होतोय तोपर्यंत सत्र संपलंय. पंच सांगतायत फर्स्ट इनिंग कम्प्लीट ऑफ दिस मॅच. टोटल रन स्कोर कार्ड वरती 38 ऑन बोर्ड. 39चं टार्गेट आहे. 39चं टार्गेट ठेवलंय ते शौर्य 11 टीम परी 11च्या विरोधात. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. हरेश्वर 11 आणि त्यांच्या विरोधात शौर्य 11. शौर्य 11 इन ऍक्शन आहे या मॅच मध्ये, त्यामुळे टॉस डिले होईल. तोपर्यंत दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होतीये या ऐकूयात संदीपजी बोराडे सर आणि साई पिंपरकर खर तर यांचा आवाज आपण ऐकूयात. मायक्रोफोन वरती आपण बदल करतोय आणि आमचे साथी समालोचक साई पिंपरकर यांचा आपण आवाज ऐकतोय.
हॅलो चिक, जाऊया मैदानावरती. शौर्य 11 विपक्ष परी 11 असा सामना रंगला जातो. लाडीली प्रीमियर लीग पर्व 8वे मधला हा चौथा सामना. शौर्य 11 संघाने 38 धावा बनवल्यात. 39 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. तो परी 11 संघाला सलामीची जोडी रवाना होतीये. अक्षय आणि रुपेश अशी सलामीची जोडी रवाना होतीये. तसेच सांगेकोट्यातलं पहिलं मॅनेंडरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज प्रथमेश. शौर्य 11 कडून हा आयकॉन खेळाडू असेल. कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी येतोय. 39 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. स्टॅकेटवरती असेल फलंदाज अक्षय. विचार करायला गेलं तर पहिलं दोन्ही संघांनी पहिला सामना गमावलेला आहे. जो जिंकेल तो या रेसमध्ये असेल आणि हरेल तो संघ या स्पर्धेमधून नक्कीच बाहेर होईल. पहिला बॉल घेऊन येतोय गोलंदाज प्रथमेश. स्टॅकेटवरती फलंदाज अक्षय तयार. 30 चेंडू 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच बक्षीस आलंय रनिंग कॅच साठी. गिरीश दगडे यांनी रनिंग कॅच पकडली तर भरत पवार यांकडून पारितोषिक असेल. 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा चेंडू. लाईन बिघडतीये. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर फेकलाय आणि चेंडू आलाय स्क्वेअरच्या माध्यमातून अतिरिक्त बोनस धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. संघाचा एक धावा संख्येवर जाऊन पोहोचलाय. पहिला चेंडू वाईड फेकलाय गोलंदाज प्रथमेश या गोलंदाजाने. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने ढकलून दिलाय. 38 सर्कलमध्ये चेंडू रवाना होतोय. स्वतः वैभव येत आहे. चेंडू कळले आणि एक धाव कंप्लीट. एक धावेच्या मदतीने धाव पळक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राईक फलंदाज झाले तर रुपेश सलामीचे फलंदाज. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 2 बनवले आहेत. अजूनही 37 ची गरज आहे. चालू असलेला सामना परी 11 विपक्ष शौर्य 11. पहिल्या फेरीचा विचार करायला गेलं तर शौर्य 11 संघाने 38 धावा बनवल्यात. 39चं टार्गेट परी 11 समोर ठेवलंय. दुसरा चेंडू गोलंदाज. फटका सजवलाय. उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार वैभव आणि प्रतिम झेल पकडला जातोय. फलंदाज होईल बाद. पहिली विकेट. पहिला आद्रा बसतोय परी 11 संघाला रुपेशच्या माध्यमातून आणि धावसंख्या स्थिरावली आहे 2 या आकड्यावरती. रुपेश या फलंदाजाला परतावं लागतंय. फटका उंच गेला होता. अप्रतिम झेल पकडलाय वैभव या क्षेत्ररक्षकाने. विकेट आली आहे. 2 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 2 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 4 चेंडू उर्वरित. पहिल्या षटकातील नवीन फलंदाज होतोय रवाना. फलंदाज शैलेश पवार नवीन फलंदाज रवाना झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज रवाना झालाय. 1 डाऊनच्या विकेटवरती. 2 चेंडू फेकलेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. तो गोलंदाज प्रथमेश 3रा चेंडू घेऊन आला होता आणि पुन्हा एकदा चेंडू ढकलून दिला. एक धाव कंप्लीट करत असताना धावफलकामध्ये बदल होईल. धावसंख्या जर पोहोचेल 3. 3 चेंडू संपलेत. 3 धावा खर्च केल्यात. एक विकेट त्यांनी प्राप्त केली. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती नक्कीच वाईड आला होता. त्याच्यानंतर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली प्रथमेश पवार यांच्याकडून. स्ट्राईक रोटेट झाली आहे. सलामीचा फलंदाज आलाय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. अक्षय हाफ ट्रेकर बॉल कट करण्याचा प्रयत्न. एच अँड टेकन. विकेट जातीय. विकेट क्रमांक 2 निघालाय परतीच्या प्रवासाला. अजून एक आदरा बसतोय परी 11 संघाला आणि संघाची धावसंख्या स्थिर असेल 3 या आकड्यावरती. महत्वपूर्ण विकेट. 2 महत्वाचे फलंदाज प्राप्त करण्यात यशस्वी ठरलेत. गोलंदाज प्रथमेश पूर्णपणे सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला आली आहे.
39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 धावा बनवल्यात आणि महत्वपूर्ण 2 विकेट गमावल्यात परी 11 संघाने. प्रथमेश 4 चेंडूफेकी करत असताना 3 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट. सुंदर गोलंदाजी. मागच्या मॅचचा विचार करायला गेलं तर पाहिजे तशी गोलंदाजी साकारली नव्हती. तब्बल 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रथमेश या गोलंदाजाने आणि सामना गमवावा लागला होता शौर्य 11 संघाला. नवीन फलंदाज रवाना होते इनॅट नंबर 4 वरती योगेश. 4 चेंडू संपलेत, 2 चेंडू उर्वरित पहिल्या षटकातील. 3 धावा बनवल्यात. 39चं टार्गेट सेट केलंय शौर्य 11 संघाने. 2 चेंडू उर्वरित आहेत. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाज प्रथमेश. नेक्स्ट मॅच शौर्य 11 विपक्ष हरेश्वर 11. हरेश्वर 11 संघाने तयारीत राहायचंय. सुंदर गोलंदाजी आणि वाईड असेल. वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त बोनस धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. अतिरिक्त उंचीचा हा चेंडू होता. थोड्या लाईन बिघडत असताना गोलंदाजाची पाहायला मिळाली आणि एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 चेंडू संपले, 4 धावा खर्च केल्यात, 2 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्यात. 2 चेंडूचा खेळ उर्वरित आहेत. स्ट्रायक वरती असेल लेफ्ट हँडेड बॅट्समन योगेश, त्याच्या समेत गोलंदाज प्रथमेश. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्याचा मारा करतोय. अचूक लेन आणि लाईनचा वापर करत असताना गोलंदाज प्रथमेश. हा चेंडू फेकी केलाय निर्धाव. अजूनही या सामन्यामध्ये जमाव ठेवून उभा आहे तो शौर्य 11 संघ. पहिलं षटक सुंदररित्या हाताळलं जातं प्रथमेशच्या माध्यमातून. 4 धावा खर्च केल्यात फक्त. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील उंच गेलाय. झेलची संधी निर्माण. क्षेत्ररक्षक येणार, झेल होतोय ड्रॉप आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातात शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाला झाली इथे समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 बाद 6 या आकड्यावरती. आता येणारे 24 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. यस, जाऊया मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवरती आला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6. सांघिक कोट्यातलं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज चिराग. अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू 33 ची गरज असताना स्ट्रायक वरती असेल फलंदाज शैलेश. नॉन स्ट्रायक वरती योगेश. 24 चेंडू 33 ची गरज. 39चं टार्गेट 6 बनवल्यात. अजूनही 33 ची गरज आहे. चिराग आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहिला बॉल अचूक लाईन आणि लेनचा वापर करत असताना अचूक टप्प्याचा मारा करतोय गोलंदाज चिराग. पहिला चेंडू घेऊन येत असताना निर्धाव फेकी केलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात पाहायला गेलं तर प्रथमेश गोलंदाजांनी सुद्धा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून हाताळला गेला तो गोलंदाज प्रथमेश. दुसरं
लाईन बिघडत असताना गोलंदाज चिराग याची आता वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. 7 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. सुंदर फटका लॉफ्ट केलाय, फेकून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज होईल बाद. 3 क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. अजून एक झटका बसतोय परी 11 संघाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते चिरागच्या माध्यमातून. विकेट आली आणि संघाची धावसंख्या स्थिर असेल 7 या आकड्यावरती. सात बनवल्यात, 3 विकेट गेल्यात परी 11 संघाच्या. 39 पाठलाग करायचेच आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहेत गोलंदाज चिराग, ज्यांच्या माध्यमातून 2 चेंडू फिके केलेत, अवघी 1 धाव खर्च केली आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज चिराग. आणि नवीन फलंदाज होतोय रवाना फलंदाज पिंट्या वाघमारे हा फलंदाज झालाय रवाना. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज. चिराग पुन्हा एकदा तयार. खोलवट टप्प्याचा एज अपील केली होती आणि ते सुखरूप असतील आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आणि ते चेंडू आलाय डॉट. 3 चेंडू संपलेत, 7 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 39 पाठलाग करायचंय, अजूनही 32 बनवायचे आहेत. 3 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. चिराग सुंदरीत्या गोलंदाजी हाताळताना दिसतोय. पुन्हा एकदा चूक टप्प्याचा मारा, सुंदर गोलंदाजी आणि ते फलंदाज होईल बाद. अजून एक हदरा. 4 चेंडू संपलेत, धावसंख्या असेल स्थिर 7 या आकड्यावरती. अवघी 1 धाव खर्च केली. चिराग या गोलंदाजाने 2 महत्वपूर्ण विकेट आणि प्राप्त केल्यात. नवीन फलंदाज इनॅट नंबर 6 वरती रवाना झालेत फलंदाज अजय. 4 चेंडू संपलेत, 2 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. अवघी 1 धाव खर्च केले गोलंदाज चिराग या गोलंदाजाने. राईट आर्म ओव्हरला विकेटचा मार्क करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. संघाची धावसंख्या जम पोहोचली 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि गॅपचं प्रदर्शन पाहायला मिळतंय आणि फटका आलाय सीमारेषा पार. या इनिंग मधला हा पहिला चौकार आणि चौकाराच्या मध्ये धाव मिळतील 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 11. 5 चेंडू संपलेत, शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. 11 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अजूनही 28 धावसंख्येची गरज आहे. 19 चेंडू 28 धावा बनवायचेत परी 11 संघाला. पहिले 4 चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च केली होती. त्याच्यानंतर या 5व्या चेंडूवरती चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने 4 धावा आल्यात. शेवटचा बॉल सन्मान दिलाय. 38 सर्कल मध्ये चेंडू, धावाची संधी निर्माण आणि ते फंबल होत असताना एकच धाव भेटते आणि दुसऱ्या षटकाला झाली आहे ते समाप्ती आणि 2 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12.
2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12. येणारे 18 चेंडू आणि 27 ची गरज. जाऊया मैदानावरती. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 2 ओव्हर समाप्तीवरती आल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6च्या सरासरीने 12. आता सांघिक कोट्यातलं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज प्रथमेश पवार. पहिल्या षटकात विचार करायला गेले तर धावा दिल्या होत्या 6 आणि महत्वपूर्ण 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. आता सांघिक कोट्यातलं तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज प्रथमेश. ट्रॅकेंडवरती असेल फलंदाज अजय. येणारे 18 चेंडू 27 ची गरज. सत्तावीस धावांची गरज. 18 चेंडू 27 ची गरज. टाकेंवरती फलंदाज असेल अजय. पहिला बॉल तिसऱ्या षटकातील प्रथमेश पवार होत आहेत सज्ज. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या दिशेने. चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा आलाय चौकार आणि इरादे स्पष्ट करताना दिसतोय फलंदाज अजय. संघाची धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 16. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 बनवलेत. अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू 23 ची गरज. पहिलाच चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार, फेकी करणार. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली आहे. 1 धावेच्या मदतीने धावफलक बदलेल. जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर सन्मानजनक फटका पाहायला मिळाला. अजयच्या मार्फत 1 सिंगल धाव त्यांनी कॅरी केली आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक बदललाय. 4 चेंडू उर्वरित आहेत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्टॅकेंडवरती फलंदाज योगेश उंच गेलाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडू आले आणि अप्रतिम झेल. व्हॉट अ कॅच. सुंदर झेल ज्यांच्या माध्यमातून पकडला गेलाय तो यष्टीरक्षक मुकेश. सुंदर झेल पाहायला मिळालाय. फलंदाज होईल बाद. अजून एक हादरा. प्रथमेश गोलंदाजी करत असताना सुंदर कामगिरी पाहायला मिळते आणि आता फलंदाज होईल रवाना. इनॅट नंबर 7 वरती संदेश घरत. 15 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच पारितोषिक आलंय या जीएससाठी. दिनेश बैलमारे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मुकेश लबडे यांसाठी. वरती असेल फलंदाज संदेश घरत. नवीन फलंदाज इनिंग नंबर 7 वरती रवाना झालेला हा फलंदाज. संघाची धावसंख्या संपोचली आहे 17. अजूनही 3 चेंडू उर्वरित तिसऱ्या षटकातील. गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार. फ्लवलेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येणार. चेंडू जाणार. तत्पूर्वी सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती प्रहार करताना दिसला फलंदाज संदेश. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21. आता येणारे 14 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 18 धावसंख्येची गरज.
पुन्हा एकदा सुंदर स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल आणि एक धाव कंप्लीट. एक धावेच्या मध्ये धाव फलक बदलेल, जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 5 चेंडू संपलेत. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती, पण 2 मोठे फटके पाहायला मिळाले 2 चौकाराच्या मदतीने. थोडा महागडा ठरला गेला गोलंदाज प्रथमेश, ज्याच्या मार्फत धावा खर्च केले त्या षटकामध्ये 10. शेवटचा बॉल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22. येणारे 13 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असणार आहे ती परी 11 संघाला. शेवटचा बॉल. इथे चेंडू आलाय निर्धाव आणि ते 3 षटकाला झाली आहे समाप्ती. 3 षटकाची अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. येणारे 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असणार आहे ती परी 11 संघाला. 12 चेंडू आणि 17ची गरज. यस, जाऊया मैदानावरती. 3 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22. आता येणारे 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज असणारे परी 11 संघाला. सांघिक कोट्यातलं 4थं वैयक्तिक पहिलं शतक आढळण्यासाठी येतोय गोलंदाज वैभव. तसेच स्ट्रायकिंग वरती असेल फलंदाज संदेश घरत. नॉन स्ट्रायकिंग वरती अजय. 12 चेंडू 17ची गरज. या सामन्यानंतर होणारा सामना हरेश्वर 11 विपक्ष शौरी 11. हरेश्वर 11 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण कॉमेंट्री टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे. या सामन्यानंतर लगेचच आपला टॉस केला जाईल. 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज संदेश घरत, ज्याच्या मार्फत एक चौकार पाहायला मिळालाय. तसेच गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल गोलंदाज वैभव. 12 चेंडू 17ची गरज. पहिला बॉल घेऊन गोलंदाज वैभव होतोय तयार. 12 चेंडू 17ची गरज. 3 षटकामध्ये विचार करायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 12 धावा होत्या. त्याच्यानंतर प्रथमेश पवार याच्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. 2 चौकार पाहायला मिळाले, 2 सिंगल धाव. पहिला बॉल घेऊन गोलंदाज वैभव. फुलबाद टप्प्याचा चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एकच धावेत रोखलं जाते आणि एक धावेच्या मर्तीने धावपालक बदलेल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. समीकरण बदलता येणारे 11 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 16 धावसंख्येची गरज. स्ट्राईक रोटेट होत असताना ऑन स्ट्राईक फलंदाज अजय, ज्याच्या मार्फत एक चौकार पाहायला मिळालाय. तसेच वैभव सुद्धा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते वैभवच्या मार्फत.
दुसरा बॉल, टप्प्याचा बॉल, चेंडू फिरवला आडव्या बॅटने प्रहार, चेंडू गेलाय सीमा रिक्षा पार, अजयच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. 6 धावा येते, 6 धावेच्या मध्ये स्कोर कार्ड चेंज, धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. आता समीकरण बदलला, येणारे 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. मोठा फटका पाहायला मिळेल या इनिंग मधला, नक्कीच पहिला षटकार असेल, पहिला चौकार नक्कीच आडव्या बॅटने नक्कीच चौकार आला होता आणि चौकाराच्या मदतीने षटकार आला आणि नक्कीच पहिला षटकार आणि पहिला चौकार यांच्या माध्यमातून फेकला गेला तो फलंदाज अजय. 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा फटका लॉंग द कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय फलंदाज अजयच्या मार्फत, सुंदर देखण्या फटका आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 33. आता येणारे 9 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. एज लागली आणि टेकन, फलंदाज होईल बाद. अजयच्या पारीचा होतोय अंत. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली अजयच्या मार्फत. 2 महत्वपूर्ण चौकार आणि 3 महत्वपूर्ण चौकार आणि 1 षटकार त्यांच्या मार्फत पाहायला मिळाला तो अजय. परततोय तंबूच्या आसऱ्याला, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33. आता येणारे 8 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 6 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज इनेट नंबर 8 वरती रवाना झालाय फलंदाज कुणाल. 8 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. अजयला परतवलंय गोलंदाज वैभव. या गोलंदाजाने नक्कीच पाहायला मिळालं ती फॉल्टॅटचं उत्तर ज्याच्या मार्फत देण्यात आलं तो वैभव असेल गोलंदाजी मार्क वरती सज्ज. 2 चेंडू शेवटचे या 4थ्या षटकातील आणि स्ट्रायकर वरती असेल फलंदाज कुणाल. 8 चेंडू 6 धावसंख्येची गरज. नक्कीच अलॉंग द कार्पेट आणि ते चुकी आणि चुकी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या मार्फत. अगदी सहज अडवण्याचा हा चेंडू होता आणि त्यांच्या मार्फत चुकी झाली आणि चेंडू आलाय चौकाराच्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 धावा. आता येणारे 7 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल 4थ्या षटकातील वैभव. लाईन आणि लेंथ बिघडत असताना गोलंदाज वैभवच्या मार्फत वाईडची फेकी करण्यात येते आणि वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त बोनस ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये आणि स्कोर लेवल. आणि आता 1 धावसंख्येची गरज असणार आहे विजयासाठी परी 11 संघाला. याच्यानंतर होणारा सामना हरेश परी 11 विपक्ष शौर्य 11. शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि डॉटच्या मदतीने 4 षटकांचा केस समाप्तीवरती. आता येणारे 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. हरेश्वर 11 संघाचा कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. या सामन्यानंतर लगेचच आपला टॉस केला जाईल.
यस जाऊया मैदानावरती 6 चेंडू 1 धाव संख्येची गरज परी 11 संघाला कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम संघकोटातला शेवटचं षटक हाताळण्यासाठी याला गोलंदाज वैभव दगडे ऑन स्ट्राईक असेल फलंदाज संदेश घरत 6 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज आहे. याच्यानंतर होणारा सामना शौर्य 11 विपक्ष हरेश्वर 11 संघाच्या करण्यात आलेला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. आपला नाणेफेकीचा कौल लगेचच केला जाईल. धावपाची संधी निर्माण होती आणि ते सुखरूपरित्या आपल्या प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय आणि इथे विजय होतोय. परी 11 संघ जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. याच्यानंतर पुढच्या मॅच साठी जोडले जातील आमचे साथी समालोचक शिवम लोभी. यस, थँक्यू साई पिंपरकर. मॅच जिंकले खरं तर परी 11 आणि 2 पैकी 1 सामने जिंकत ते पुढे सरकलेत. प्लेअर ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून महत्वपूर्ण धावा आलेले आहेत तो अजय ठरला या मॅचचा हिरो. 20 धावांचे एक अप्रतिम इनिंग. आघाडीचे फलंदाज